नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 2 टेसरीचा भाग क्रमांक 2 यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भाग क्रमांक 2 मधले जे काही क्वेश्चन्स आहे हे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत। तत्पूर्वी जो काही पहिला क्वेश्चन्स आहे या पहिल्या क्वेश्चनची आपण चर्चा करू। सुरुवातीला क्वेश्चन्स वाचून घेऊ। 52.354 व 25.142 या दोन संख्यांमधील 4 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? महत्वाचं आहे स्थानिक किंमत काढणे। आपल्याला स्थानिक किंमत काढत असताना 4 ची स्थानिक किंमत काढायची। पहिल्या संख्येमध्ये जे संख्या दिसतात त्याला 0 लिहून टाका, पॉइंट पुढे ज्या संख्या दिसतात त्यालाही 0 0 लिहून टाका आणि 4 ला 4 लिहून टाका, म्हणजे 4 ची स्थानिक किंमत असेल 0.04। दुसऱ्या 4 ची स्थानिक किंमत आहे 0.04। आपल्याला जेव्हा फरक विचारला जातो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा दशांश नंतरच्याकडे 3 आहेत तर याच्याकडे 3 संख्या करून घ्या। आता मोठी संख्या जी असते ती वरती मांडा, म्हणजे ही मोठी संख्या दिसते म्हणून 0.040 वरती जाईल आणि 0.004 ही खाली येईल। यांच्यातला फरक घ्यायचा आहे। यांच्यातला फरक घेऊ आपण। बघा इथून हातचा गेला इकडे किती राहिले तर 3 10 10 तून 4 गेले तर 6, इकडे राहिले 3 0 ला 0 दशांश ला दशांश म्हणजे 0.036 हा जो पर्याय दिसतो हा पर्याय त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे 2 हा पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर आहे। ठीक आहे, लिहून घ्या व्यवस्थित, प्रश्न समजून घ्या। काही अडचणी येत असतील तर आम्हाला 9405 82 87 42 या क्रमांकावरती संपर्क करा। तुम्हाला याच्या PDF असतील आणि तसेच गणित बुद्धिमत्ताच्या खूप साऱ्या PDF आहेत। या सर्व PDF देण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत। पुढचा प्रश्न घेऊ आपण। 50 प्रश्नापर्यंत आपण कंटिन्यू करणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतरचे 50 प्रश्न पुढील भागामध्ये आपण टाकणार आहोत। 200 प्रश्न हे आणि नंतर 1100 जवळपास 900 टोटल 1100 प्रश्न घ्यायचेत आपल्याला। ठीक आहे, रोज आपण अशा पद्धतीने 30 सिरीज घेणार आहे। 15 संख्याचा सरासरी 30 आहे। प्रत्येक संख्या तिप्पट केली तर नवीन तयार होणाऱ्या संख्येचा सरासरी किती? प्रत्येक संख्या तिप्पट केली, नेहमी लक्षात घ्या संख्यावर जो परिणाम होतो, संख्यावर जो परिणाम होतो तोच परिणाम, हे लिहून घ्या, तोच परिणाम सरासरीवरती होत असतो। सांगायचं एवढंच आहे, आपण संख्या सोबत जे करणार तेच सरासरी सोबत होणार। म्हणजे संख्या 5 ने वाढली तर सरासरी 5 ने वाढणार, संख्या दुप्पट केली तर सरासरी दुप्पट होणार, संख्या तिप्पट केली तर सरासरी तिप्पट होणार। म्हणून संख्या किती दिल्या आहेत हे महत्त्वाचं नाही, संख्या काय केले हे महत्त्वाचं आहे। नवीन संख्याचा सरासरी बरोबर जुना सरासरी गुणिले 3, जुना सरासरी गुणिले 3। कारण आपल्याकडे जुना सरासरी जो आहे तो आहे 30, प्रत्येक संख्या तिप्पट केली म्हणून गुणिले 3, 3 त्रिक 9 म्हणजे 90 यायला पाहिजे। पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे। पर्याय क्रमांक 2 लिहून घ्या। 27 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रत्येक संख्या तिप्पट केली तर सरासरी काय होतो तिप्पट। अक्षरमाला पूर्ण करायची आहे। अक्षरमालेवरून घेतलेला प्रश्न आहे। भूमितीचा बुद्धिमत्तेचा प्रश्न आपण इथे घेत आहोत। अतिशय सोपे प्रश्न आहेत, पण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, सर्वांसाठी नाही। ठीक आहे, चला आता इथे काय सिक्वेन्स आहे ते आपल्याला बघायचं आहे। मग एक एक अक्षर आपण टाकून देऊ। आर बघा इथे आर इथं दिसतंय, त्याच्या मागे यू आहे, आर इथं टाकून दे, त्याच्या मागे यू येऊन जाईल ऑटोमॅटिक। बर आरच्या मागे इथं बघा यू च्या मागे काय येतं इथं टी, मग इथं टाकून द्या टी। बर टी यू टी एस होतंय का बघून घेऊ। जर तसं नसेल जमत तर आपल्याला आर एस टी यू असा जमतोय, आर एस टी यू असा जमतोय, आर एस टी यू असा पण जमतोय। म्हणजेच यस आर टी एस
SRTS कुठे दिसतंय का आपल्याला? बघा दिसतंय, पर्याय क्रमांक 3 मध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न 29 नंबरचा प्रश्न घेऊया आपण. सगळे प्रश्न सोडवा, सगळे प्रश्न पहा. मुळात आहे की सर्व प्रश्न चेक करा. सर्व प्रश्नांचा लेवल हा दर्जेदार आहे. MPSC असतील, सरळ सेवा असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतील, या स्पर्धा परीक्षेमधली निवडक उदाहरणं आपण इथे घेतलेली आहेत. तुम्ही पाहू शकतात इथे सांगितले 2 प्रकारची पुठ्ठे आहेत, त्रिकोणी पुठ्ठे आहेत आणि चौकोनी पुठ्ठे आहेत. ठीक आहे, आणि त्यांच्या कोणांची संख्या दिलेली आहे आपल्याला. जेव्हा असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो तेव्हा समीकरण सोपं असतं. समीकरण मांडून घेऊ. त्रिकोणाची संख्या x आहे, चौकोनाची संख्या y आहे आणि दोघांची संख्या 32 आहे. पुठ्यांची संख्या किती आहे? 32. आता त्रिकोणाला 3 कोण असतात म्हणून 3x घ्या, चौकोनाला 4 कोण असतात म्हणून 4y घ्या. दोघांच्या कोणांची संख्या किती आहे? 110. आपल्याला काय करायचंय? आपल्याला चौकोन काढायचे आहेत, म्हणून त्रिकोण कट झाला पाहिजे, म्हणून प्रत्येकाला 3 ने गुणा. वर्षाला 3 ने गुणलं तर 3x होईल, 3 ने y ला गुणलं तर 3y होईल आणि 3 ने याला गुणलं तर 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9 होईल. याच्यामधला जो काही 3 आहे तो कॅन्सल करता येईल आपल्याला. कॅन्सल करण्याचा प्रयत्न करू टाकू आपण. बघा 3x कॅन्सल होईल. 4y मधून 3y गेला तर इकडे 1y शिल्लक राहील आणि 1y म्हणजे इकडे किंमत राहते 14. 1y ची किंमत किती आहे? 14. म्हणजेच y बरोबर किती आला तर 14. आता y कुणाला जोडलेला आहे तर y इथे 4 वाल्याला जोडलेला आहे, म्हणजे हे चौकोन आहे. हे कोण आहे तर चौकोन. आणि त्रिकोण जर काढायचे असतील म्हणजे x काढायचा असेल तर टोटल 32 आहेत. 32 मधून 14 वजा करा म्हणजे त्रिकोण निघतील आपल्याला. म्हणजे त्रिकोण किती असतील? 12 मधून 4 गेले तर 8 आणि इकडं 1 म्हणजे 18 असतील त्रिकोण. आपल्याला चौकोन विचारले त्यांनी. चौकोनी पुठ्ठे किती? तर चौकोनी पुठ्ठे आहेत 14. पर्याय क्रमांक 1 त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, समीकरण मांडा. म्हणजे कुठल्याही प्रकारची शॉर्टकट वापरण्याची गरज नाही, चुकण्याची गरज नाही आणि काही लय अवघड समीकरण नाही. समजून घ्या, समीकरण सुद्धा सोपं आहे. आपल्याला फक्त व्यवस्थित मांडून त्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे, लिहून घ्या. पुढचा प्रश्न 30 नंबरचा प्रश्न घेतोय आपण. सर्व प्रश्न जे आहेत ते दर्जेदार आहेत, त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न सोडत असताना काळजीपूर्वक सोडा, गडबड करू नका. अगोदर प्रश्न सोडा आणि नंतर उत्तर चेक करा त्याचे. असं केलं तरी चालतं. आता याच्यात 3 संख्या दिलेल्या आहेत बघा, आणि त्यांचा गुणाकार आहे 750 आणि त्या 3 संख्येचं प्रमाण असं आहे. विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने प्रश्न सोडला पाहिजे? जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा कन्सेप्ट महत्त्वाचा असतो. पहिली संख्या जी आहे ती 1 प्रमाणात आहे, दुसरी 2 प्रमाणात आहे आणि तिसरी 3 प्रमाणात आहे. म्हणजे पहिली संख्या x आहे, दुसरी संख्या 2x आहे आणि तिसरी संख्या 3x आहे. असंच घ्या. तिघांचा गुणाकार सांगितलाय x गुणिले 2x गुणिले 3x बरोबर इकडे किती आहे तर 750. बर, आता यांचा गुणाकार करू. 3 दोन्ही 6, 6 एक 6, x ची पावर वाढेल म्हणजेच ती x चा घन होईल. हा 6 जो आहे तो गुणाकारातून कुठे जाईल? खाली इकडे भागाकारामध्ये जाईल. म्हणजेच x चा घन बरोबर 6 न भाग देऊ. 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 पंचे 30. x चा घन बरोबर 125. तर x बरोबर काय मिळेल रे? 5. घनमूळ घ्यावं लागेल आपल्याला. आता त्यांनी सांगितलं त्या सर्व संख्येची बेरीज किती? प्रमाणात बेरीज किती आहे? 1 अधिक 2 अधिक 3. प्रमाणात बेरीज आहे 5 आणि 1 6x. मग प्रमाणात बेरीज 6x असेल तर x ची किंमत किती आलेली तुमच्याकडे? 5. म्हणून 6 पंचे 30
अशी येईल त्यांची बेरीज. आणि जर संख्या विचारल्या असत्या तर पहिली संख्या आली असती, पहिली संख्या काय आली असती एक्स, एक्स म्हणजेच 5. दुसरी संख्या काय आली असती 2x म्हणजेच 5 गुणिले 2 बरोबर 10. आणि तिसरी संख्या काय आली असती 3x म्हणजेच 3 गुणिले 5 बरोबर 15. अशा त्या संख्या असत्या 25 आणि 5 30. म्हणून पर्याय क्रमांक 30 जो दिसतो पर्याय क्रमांक 2 हा त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, लिहूया. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 31 नंबरचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. दिशेवरून आलेला हा प्रश्न आहे. एक नदी आहे आणि त्या नदीची वाहण्याची दिशा तुम्हाला दिलेली आहे. आता नदीची वाहण्याची दिशा जी काही दिलेली आहे त्याच्याहून ठरवावं लागेल. आता ते काय म्हटलेत बघा, आधी दिशा लिहून घेऊ आपण. या सगळ्या दिशा आहेत तुमच्याकडे. हे उत्तर आहे, ही दक्षिण आहे, ही पूर्व आहे आणि ही पश्चिम आहे. ह्या दिशा आहेत. हा काटकोन आहे, हा पण लागणार आहे आपल्याला. एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते, बर उत्तरेकडे, आणि ती वाहायला लागली दक्षिणेकडे, बर वाहायला लागली, बर ती या मार्गात डावीकडे वळते. आता तिचं तोंड दक्षिणेला असेल तर ती अशा पद्धतीने वळाली आहे. आणि वळून काय म्हणले बघा, एका टेकडी भोवती अर्धवर्तुळ करते. अर्धवर्तुळ म्हणजे बरोबर वळून ती काय करायला लागली, अर्धवर्तुळ करायला लागली. आणि नंतर तिच्या डावीकडे, म्हणजे ती दक्षिणेला वाहते तर तिच्या डावीकडे म्हणजे खाली काटकोन तयार केला आणि ती वाहायला लागली. इथं काटकोन तयार केला आणि ती काय करायला लागली, वाहायला लागली. तर या ठिकाणी नदी कोणत्या दिशेला वाहत आहे, तर नदी पुन्हा कुठे चाललेली आहे, दक्षिणला चाललेली आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे दिसतं, हे त्याचं पर्याय क्रमांक 2 बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न 32 नंबरचा प्रश्न. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवत असताना अडचणी येतात. ह्या विद्यार्थ्यांना मी एक कन्सेप्ट समजून सांगणार आहे. या एक प्रश्न तुम्ही पूर्ण पाहिला तर हा सगळा भागच क्लिअर होणार आहे, हे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल हा एक आपला खांबा आहे, पूर्ण पोल आहे, आणि ह्या पोलला इथे एक झेंडा आहे. आपला जो काही माकड आहे हा माकड काय करणार आहे ते लक्षात घ्या. 15 मीटर उंच असलेल्या खांबावर, हे 15 मीटर आहे म्हणून आपण, उंच असलेल्या खांबावर एका मिनिटाला 5 मीटर चढायला आहे. म्हणजे इथं चढला तो 5 मीटर, बर, आणि दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरला, म्हणजे पुन्हा तो खाली घसरला 3 मीटर, बरोबर आला 2 मीटर वर. असं पुढे जाणार तो, पुन्हा घसरणार, पुढे जाणार तो, पुन्हा घसरणार, अशी कंटिन्यू क्रिया चालत राहील. पण एका स्टेजला तो इथं गेला आणि त्यांनी जर हात लावला तर तो पडणार नाही. म्हणजे आपण असं म्हणू, हे शेवटचं 5 मीटरचं जे काही अंतर आहे हे त्याचं 1 मिनिटाचं आहे. शेवटचं 5 मीटरचं अंतर किती मिनिटाचं आहे, 1 मिनिटाचं. याचा अर्थ खाली जो काही राहिलेला भाग आहे, या खाली राहिलेल्या भागामध्ये आपण विचार करू, एका मिनिटाला तो 5 मीटर चढायला लागलाय. एका मिनिटाला 5 मीटर चढायला आहे, आणि दुसऱ्या मिनिटाला तो 3 मीटर खाली घसरतोय. याचा अर्थ असा झाला की 2 मिनिटामध्ये तो फक्त 2 मीटर चढतो. किती चढतोय तो, फक्त 2 मीटर चढतो आहे. त्याला वरचं 5 मीटर चढायचं 1 मिनिट लागणार आहेत. म्हणजे खाली राहिलेलं किती आहे, 2 मिनिटामध्ये 2 मीटर चढायला लागलाय. आपण असं म्हणून त्याला फक्त 10 मीटर चढायचे, तर 10 मीटर चढायला त्याला किती वेळ लागेल, x. आधी 10 मीटर चढून घेऊ, नंतर बघू आपण. 2 गुणिले 10 भागिले 2, 2 2 कॅन्सल, म्हणजे 10 मिनिटे लागतील. 10 मिनिटे. आणि किती मीटर चढतो तो, 10 मीटर चढतो. आता वरचं जे काय राहिलेलं 5 मीटर आहे तो एका मिनिटामध्ये चढायला लागलाय.
म्हणून हे 10 आणि शेवटचं 1 म्हणजेच किती 11 मिनिटे लागतील त्याला, तेव्हा तो पूर्ण अंतर काय होतो चढतो. पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे असं तसं होतं. ठीक आहे, व्यवस्थित करून घ्या. पुढचा प्रश्न समजून घ्या. पहिलं जे काही अंतर आहे हे 5 मीटरचं अंतर हे कट करून घ्या. त्याचं कारण असं आहे की तो शेवटी ते अंतर 1 मिनिटामध्ये चढणार आहे. ठीक आहे, राहिलं फक्त किती 15तून गेलं तर 10 मीटरचं अंतर राहिलं होतं. हे 10 मीटरच्या अंतरामध्येच तो काय होणार आहे चढणार आहे आणि पडणार आहे. शेवटच्या 5 मीटरच्या अंतरामध्ये तो चढणार पण नाही, म्हणजे सॉरी पडणार नाही, कारण तो फक्त चढणारच आहे. अलग लक्षामध्ये. 33 नंबरचा प्रश्न दर्जेदार प्रश्न आहे, त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न बघून घ्या. प्रश्न खूप मोठा वाटतो पण समजून घेतला तर तो सोपा आहे. एका परीक्षेमध्ये शिक्षकाने मुलाला एका संख्येची 314 पट काढण्यास सांगितली. एका मुलाने नजर चुकीने 314 ऐवजी 304 पट संख्या काढली तर उत्तराची संख्या बरोबर उत्तरापेक्षा 150 ने जास्त आली तर मूळ संख्या कोणती होती. घेतो इथं लिहून मूळ संख्या. आता मूळ संख्या जी आहे ती आपल्याला माहिती नाही, म्हणून मूळ संख्या होती एक्स मानू तिला. बर, मास्तरनी काढायला सांगितली 314 म्हणजे एक्सचे 314 काढा म्हणला. विद्यार्थ्याने काढली चुकीने त्याला एक दिसलाच नाही आणि त्याने काढली एक्स गुणिले 304 म्हणजे उत्तरामध्ये फरक पडेल. त्याच्या उत्तरात किती फरक पडला बघा. 3 ने x ला गुणलं तर 3x छेदामध्ये 4 वजा इकडं 3 ने x ला गुणलं तर 3x छेदामध्ये 14. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करू, फरक येईल तुमचा कितीचा 150चा फरक आला. जास्त हा शब्द काय दर्शवत असतो फरक दर्शवत असतो. कमी आणि जास्त हा शब्द गणितामध्ये काय दर्शवतो फरक, म्हणून त्यांच्यात तेवढा फरक पडला. याला फक्त सोडवायचं. आता सोडत असताना बेरीज वजाबाकी करत असताना तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार करा, नाही तर दोघांचा छेद सारखा करा, काही अडचण नाही. दोघांचा छेद सारखा करू, याला 2 ने गुणू 14 दुनी 28 होईल आणि याला 7 ने गुणू म्हणजे 7 चोक 28 होईल, म्हणजे 7 त्रिक 21 एक्स असा होईल. खाली 7 चोक 28 वजा 3 दुनी 6 एक्स होईल, खाली 28 बरोबर किती आला 150. 21 मधून 6 गेले. ठीक आहे, 21 मधून 6 गेले, खाली किती राहिले 15 एक्स होईल. तिथं खाली आला किती 28 बरोबर 150 आहे. बरं, हा वरती जाईल आणि तो खाली येईल तर x बरोबर 150 गुणाकारात 28 भागाकारामध्ये 15. 15 ने 15 कटला, खाली राहिला 10 तर x बरोबर 280. तर ती संख्या 280 विद्यार्थ्यांना आपल्याला ती 280 काढायची होती, म्हणून पर्याय क्रमांक 280 बरोबर. लिहून घ्या. ती संख्या x मानायची होती तुम्हाला आणि मग सोडवायचं होतं, म्हणजे सोडवायला ते सोपं गेलं असतं. काही विद्यार्थी ऑप्शन वरून पण जाऊ शकतात. ज्या ऑप्शनला 314 ने आणि 304 ने भाग जातो ते ऑप्शन आधी सॉल्व्ह करा. म्हणजे याला 4 ने भाग जातो म्हणून सोडून द्या, इथे 4 ने जातो पण 14 ने जात नाही म्हणून सोडून द्या. एक तर या पर्यायाकडे जा नाही तर या पर्यायाकडे जा, पण ह्या पर्यायाला 4 ने भाग जात नाही म्हणून हा पण सोडून द्या. हा पर्याय बरोबर आहे. मी डायरेक्ट पर्यायाकडून गेलो असतो, कारण पर्यायामध्ये 314 आणि 304 दोघांनी पण भाग जायला पाहिजे. याला 4 ने भाग जात नाही कसोटीनुसार, याला जातो. याला 4 ने भाग जातो. ठीक आहे, याला 4 ने भाग जातो पण 14 ने भाग जात नाही म्हणून हा सोडून दिलाय आपण. आणि याला 4 ने भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते बरोबर उत्तर काढता येतं. मी डायरेक्ट प्रश्नाकडे ऑप्शनच्या पद्धतीने आपण गेलो असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न. सर्व प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करा.
दर्जेदार प्रश्न खाली सुद्धा आहेत. 225 नंतरची 25वी विषम संख्या म्हणले ते बर, आणि 324 नंतरची 8वी विषम संख्या म्हणते. दोन्ही विषम काढायचे. आता 225 नंतरची म्हणले ते म्हणून प्लस 25वी काढायची म्हणून 25 आणि विषमच काढायची म्हणून गुणिले 2. विषमच काढायला सांगितली गुणिले 2 बस. 225 जशाला तसा 25 गुणिले 2 25 दुनी 50. दोघांची बेरीज करा 0 अधिक 5 म्हणजे 5. 5 आणि 2 7 आणि इकडे 2. पहिली संख्या आलेली 275. दुसरी संख्या काढून घेऊ. 324 नंतरची म्हणून प्लस 8वी 8 गुणिले 2. आता सम दिली आणि विषम काढायला सांगितलं म्हणून -1 करा. 324 8 दोन्ही 16 16 -1 किती रे 15. दोघांची बेरीज करून घ्या. 5 आणि 4 9 2 आणि 1 3 आणि इकडं 3. आपल्याला दोघातला फरक काढायचा आहे. दोघातला फरक काढून घेऊ. 339 वजामध्ये किती 275. सिंपल आहे. इतर राहील 4. 33 मधून 7 गेले तर किती 6 म्हणजे 27 गेले तर 6. 64 करून घ्या बरोबर. या भागावरती ज्या विद्यार्थ्यांनी हे भाग समजले नाहीत या भागावरती सेपरेट आपण एक व्हिडिओ बनवणार आहेत. समसंख्या आणि विषम संख्या कशा काढायच्या नंतरच्या आणि पूर्वीच्या याचे जे काही क्वेश्चन्स आहेत या क्वेश्चनच्या लेवलनुसार आपण सगळे भाग घेऊ. तो व्हिडिओ जे येईल त्यावेळेस तुम्ही पहा. आपल्याला तो व्हिडिओ टाकायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 35 नंबरचा प्रश्न. आता या प्रश्नामध्ये काय पास नापास वरून आलेला प्रश्न आहे बघा. एका परीक्षेत किशोरला 25% गुण मिळाले व तो 35 गुणांनी नापास झाला. शिरीषला त्याच परीक्षेत 32% गुण मिळाले व पास होण्यास आवश्यक असलेल्या गुणापेक्षा 14 गुण जास्त मिळून पास झाला. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती. 25% पडले 35 गुणांनी नापास झाला. गुण नापास कन्सेप्टच समजून घ्या. सूत्राचा वापर करू नका. सूत्र लक्षात ठेवायची गरज नाही. 32% पडले 14 गुण अधिक म्हणतो तो अधिक पास झाला. याचा अर्थ असा झाला की मधात जे काही 7% वाढले या 7%मुळे त्याचे हे 35 ला 35 मिळाले प्लस 14 मार्क मिळाले म्हणजे 7%मध्ये जवळपास टोटल 49 गुण त्याचे वाढले. मग पेपरचे 7% म्हणजे 49 गुण आहे. पेपरचे 7% म्हणजे 49 गुण आहे. तर 100% म्हणजे किती असतील तर x गुण असतील. ठीक आहे. म्हणून 49 गुणिले 100 भागिले 7 म्हणजेच 7 7 49 टोटल 700 गुण यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 जो आहे तो पर्याय क्रमांक 2 त्यातला बरोबर उत्तर काढता येतो. पर्याय क्रमांक 2 700 गुण. पुढचा प्रश्न घेऊ. छत्तीस नंबरचा संख्येवरून आधारित घेतलेला हा प्रश्न. तुम्हाला सांगितले मी संख्येवरचे लेक्चर्स आहेत काही ते लेक्चर्स पहा म्हणजे तुम्हाला ह्या ट्रिक्स वापरता येतील. इथे सगळी ट्रिक्स आहे. ते सगळं ट्रिक्स आहे. मधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक काढायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला बेरजेतील फरक काढायचा असतो तेव्हा तेव्हा तो यांचा ॲव्हरेज असतो. म्हणजेच फरक हा जो आहे तो सरासरी असतो हे समजून घ्या. म्हणजे 100 अधिक किती 500 भागिले 2 बस तो सरासरी असतो त्यांचा. 600 भागिले 2 म्हणजेच किती आहे 300. 300 उत्तर कुठे आहे ऑप्शन मध्ये 4 नंबरचा पर्याय. चला 4 नंबरचा पर्याय बरोबर करून टाका. जेव्हा तुम्हाला बेरजेतला फरक काढायचा असतो त्या बेरजेतला फरक काढत असताना ॲव्हरेजचा वापर करायचा आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. 37 नंबरचा प्रश्न. सोपे प्रश्न नाही. प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. औद्योगिकीकरणामुळे
10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षांनी म्हणले ते 7% ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे. तर 10 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती? पूर्वी नेहमी लक्षात घ्या, याच्यात पूर्वीचा एक गट आहे आणि नंतरचा एक गट आहे. जेव्हा पूर्वीचा गट आलेला असतो तेव्हा 100 वरती जाईल, एक्स्ट्रा टक्का वाढ खाली येईल. नंतरचा असतो तेव्हा 100चा ग्रुप वरती जाईल आणि टक्का वाढ घट 100 खाली येतील. बस असं करायचं आहे. मग इथे लिहून घेऊ 1,14,490 गुणिले आपल्याला सांगितली पूर्वीची म्हणून 100चा ग्रुप वरती घेऊन जा. 7% वाढली म्हणल्यानंतर 107 खाली घ्या. 100चा ग्रुप वरती न्या, वाढली म्हणून 107 खाली घ्या. आता हा जी संख्या आहे 107चा जो काही आहे तो वर्ग आहे, म्हणजे इथं राहिला 1, म्हणजे 10 गुणिले 100 गुणिले 100 म्हणजेच 1,00,000 लोकसंख्या होती 2 वर्षापूर्वीची. पर्याय क्रमांक तुम्हाला इथे दिसतो डायरेक्ट 1,00,000 नावाने दिलेला आहे, तो पर्याय त्यातला बरोबर आहे. 107चा वर्ग आहे, 107चा वर्ग येतो 1,14,4 आणि 9 एवढा काय आहे तो वर्ग आहे 107चा, म्हणून आपल्याला तो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. काही काही वेळा आपल्याला काही अंदाज बांधता आले पाहिजे संख्येचे, म्हणजे सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे. संख्या पाहिल्याच्या नंतर काही वेळा आपलं कॅल्क्युलेशन मध्ये थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागेल की कोणत्या संख्या कुठे काटणाऱ्या आहेत, त्याच्याशिवाय तुम्हाला लवकर सोडता येणार नाही. अतिशय मजेदार प्रश्न म्हणतो मी याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रश्न सोडवत असताना काही सेकंदाचा प्रश्न आहे. फक्त प्रश्न तुम्हाला वाचता आला पाहिजे आणि सोडवत असताना एक जी काही माहिती आहे कसा सोडवायचा हा प्रश्न हे माहिती असलं पाहिजे. अगोदर काय करायचं, जे नावं दिसतात ते लिहून घेऊ. यश आणि गणेश यांच्या वयाची सरासरी 13 आहे. मी खाली सरासरी लिहित नाही. बरं. गणेश आणि पूर्वा यांच्या वयाची सरासरी 20 आहे. बरं. आणि त्याच्यानंतर पूर्वा आणि यश यांच्या वयाची सरासरी 18 आहे. मी सरासरीचे खाली 2 लिहित नाही, आपण डायरेक्ट सोडवायला लागलो. पूर्वाचं वय किती? पूर्वाचं वय काढायचं असेल तर जिथे जिथे पूर्वा दिसते त्याला प्लस करून घ्यायचं. जिथे जिथे पूर्वा दिसते त्याला प्लस करायचं. इथे पी आहे, इथं पी आहे, म्हणजे पूर्वाचं वय काढत असताना जिथे जिथे पूर्वा आहेत त्याला प्लस करा आणि जिथे पूर्वा नाही त्याला मायनस करा. बस एवढाच फरक आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. हा 20 जशास तसा 1 प्लस 1 मायनस मायनस होईल, मोठ्या संख्येत चिन्ह घेईल म्हणजे प्लस राहील तिथं, आणि दोघांची बेरीज केली तर 25. म्हणजे पूर्वाचं जे काही वय आहे ते 25 वर्ष आहे, हे लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 4 त्याचं बरोबर उत्तर करून द्या. अशा प्रकारचा प्रश्न आला तर तेव्हा नेहमी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या तुम्हाला मांडायच्या आहेत आणि संख्या मांडल्याच्या नंतर त्याला तुम्हाला सोडवायचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. 39 नंबरचा प्रश्न. मूळ संख्याचा गट दर्शवणारा पर्याय. हा आजच्या याच्यातला एक वेगळा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मूळ संख्येवरती प्रश्न जेव्हा सोडतात तेव्हा सोप्या सोप्या संख्या विचारल्या तर ठीक आहे, परंतु काही काही वेळा पेपरमध्ये असेही काही प्रश्न विचारले जातात जेणेकरून ते प्रश्न सोडत असताना आपल्याला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, बेसिक नॉलेज पण असणं गरजेचं आहे. मग यामध्ये अशी एक संख्या आहे की जी संख्या मूळ नाही, जी संख्या मूळ नाही, म्हणजे यातली 100 जी काही यातली 143 जी काही संख्या आहे तर ही संख्या 143 13 ने भाग जाणारी आहे. मग ही जर 13 ने भाग जाणारी असेल तर हा मूळ संख्येचा गट होणार नाही. इथे सुद्धा 143 आहे म्हणजे हा सुद्धा होणार नाही. बर, इथे सुद्धा 143 आहे, हा सुद्धा होणार नाही. म्हणजे मूळ संख्याचा जो काही ग्रुप आहे तो ग्रुप आहे 173, 113, 163, 193. टीट किंवा टेईटी या ज्या एक्झाम्स आहेत या एक्झाम मध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने जास्त वेळा पाहायला मिळालेले आहेत. असे प्रश्न पेपरमध्ये विचारले जाण्याची शक्यता असते.
पुढचा प्रश्न घेऊ आपण. 40 नंबरचा प्रश्न 11च्या कसोटीवर आधारित असणारा प्रश्न. आता 11ची कसोटी काय हे माहिती असली पाहिजे. 11ची कसोटी काय असते तर 11ची कसोटी असते एक अंक सोडून एक अंकाची बेरीज करणं. म्हणजे 8 अधिक स्टार अधिक 9 बरोबर 17 अधिक स्टार असा झाला. पुढचा काढून घेऊ. उरलेल्या अंकाची बेरीज करा. उरलेले अंक आहेत 3 अधिक 3 म्हणजे 3 आणि 3 6. या 6 आणि यांचा फरक घ्या. 17 अधिक स्टार वजा 6 म्हणजे यांच्यातला जर तो फरक घेतला आणि तो फरक जर कॉमन आलेला असेल तर याचा अर्थ यांचा जो फरक घेतलेला आहे तो फरक जर समजा तुम्हाला 0 किंवा 11च्या पटीत आला असेल तर याचा अर्थ काय होईल तर ती संख्या 11 निशेष भाग जाणारी आहे. म्हणजे यांच्यातला फरक आला 11 अधिक स्टार. म्हणजे स्टारच्या जागेवर जर 11 ठेवायचा असेल तर स्टारच्या जागेवर 0 ठेवावा लागेल तेव्हा तो 11 होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 0 जो आहे तो पर्याय यातला कसा आहे बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो. 0 ठेवावा लागेल तेव्हा त्यातला फरक किती होईल 11. 41 नंबरचा प्रश्न. सर्व जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करा. दर्जेदार प्रश्न आहेत. कुठलाही जो काही भाग आहे यामध्ये आपण मिस केलेला नाही. सगळ्या भागावरून प्रश्न आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळं प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रत्येक प्रश्न समजून घ्या. हा जो काही प्रश्न आहे तो भूमितीवरून घेतलेला आहे. 15 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद अशा जमिनीवर 20 सेंटीमीटर आकाराच्या फरशा बसवल्या आहेत. प्रत्येक फरशी बसवण्याचा खर्च 48 रुपये असून एक फरशी 250 रुपये किमतीची आहे. तर एकूण खर्च किती? खर्च काढायचा आहे. एकूण खर्च. आता एकूण खर्च काढत असताना आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल ते समजून घ्या. एकूण फरशा काढाव्या लागतील. एकूण फरशा काढून घेऊ. एकूण फरशा काढण्याचं सूत्र लिहून दिलेले किंवा ते लक्षात ठेवलं तरी चालतं. एकूण फरशा. आता एकूण फरशा काढत असताना रूमचे क्षेत्रफळ महत्वाचे. रूमचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ. एका फरशीचे क्षेत्रफळ. आता रूमचं क्षेत्रफळ काढत असताना रूमचा जो आकार आहे तो आकार लिहून टाका इथे. 15 मीटर लांब एककासहित लिहा. 4 मीटर रुंद आणि खाली 20 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर. वरती तुम्हाला सेंटीमीटर मध्ये न्यावं लागेल. 1500 सेंटीमीटर गुणिले 400 सेंटीमीटर खाली 20 गुणिले 20 म्हणजे 400 सेंटीमीटरचा वर्ग. हा मीटर 1500 कसा झाला तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. हे एकक लक्षात ठेवा. वरती बाजू ज्या आलेल्या आहेत त्या मीटर मध्ये आल्या होत्या. आपल्याला सेंटीमीटर मध्ये लागतील म्हणून 15 गुणिले 100. 15 गुणिले 100 बरोबर किती केला आपण त्याला 1500 सेंटीमीटर असा केला. हा सेंटीमीटर सेंटीमीटरचा वर्ग कॅन्सल होईल. 400 आणि 400 कॅन्सल होईल म्हणजे खाली शिल्लक राहतील 1500. हे आहेत एकूण फरशा. एकूण फरशा आले 1500. आपला खर्च काढायचा आहे रे. आता खर्च आहे बसवण्याचा खर्च आहे 48 रुपये. फरशी आहे 250 रुपयाची म्हणजे टोटल खर्च लागायला लागलाय 298 रुपये एका फरशीसाठी. एका फरशी करिता एवढा खर्च आहे. आपल्याला एकूण खर्च काढायचा आहे. एकूण खर्च. आता टोटल फरशा आहे 1500 गुणिले किती 298. गुणाकार येत असेल तर गुणाकार करा. गुणाकार जर तुम्ही तो केला तर तो गुणाकार येईल बघा इथे 4,47,000. गुणाकार करून घ्या त्याचा. तो गुणाकार तुम्हाला येईल 4,47,000. पर्याय क्रमांक 2 लिहून घ्या. नाही समजलं
तर आम्ही ते आहोतच. प्रत्येक प्रश्न तुम्हाला जर नाही समजला तर तो आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला संपर्क क्रमांक दिलेला आहे 9405828742 या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. टेट एक्झाम असतील सगळे एक्झाम लिहा. कुठल्याही एक्झाममध्ये फक्त एकाच भागावरून प्रश्न येणार नाहीत, सर्व भागावरून प्रश्न येत राहतात, हे लक्षात घ्या. सगळे प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करा. दर्जेदार प्रश्न आहेत. आपण घेतलेले जे प्रश्न आहेत हे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये कुठे ना कुठेतरी आलेले प्रश्न आपण इथे घेत आहोत, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न 42 नंबरचा प्रश्न बघूयात. 42 नंबरचा प्रश्न काय घेऊन आलाय? बोट वरून आलेला प्रश्न. बोट आणि प्रवाह. एक बोट स्थिर पाण्यात 13 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. स्थिर पाण्यात म्हणजे पाणी थांबलेले आणि त्या पाण्यामध्ये 13 किलोमीटर जाते. प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने 68 किलोमीटर अंतर जाण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल? प्रवाहाच्या दिशेने वेग. आता प्रवाहाच्या दिशेने वेग काढायचा आपल्याला कुणाचा? बोटीचा. बोट म्हणजे बोटीचा स्वतःचा वेग आहे 13 आणि प्रवाह त्याला 4 किलोमीटर प्रति तासनं पलीकडे ढकलते. म्हणजेच बोट आणि प्रवाह दोघांचा वेग आहे 17 किलोमीटर प्रति तास. अंतर दिलेले, आपल्याला वेळ काढायचा आहे. वेळ म्हणजेच काय असतं तुमचं? अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. अंतर किती आहे तुमचं? 68 छेदामध्ये 17. 17 चोक 68. म्हणजेच वेळ किती लागतो? तर वेळ लागतो 4 तास. म्हणजेच 4 तास त्यामध्ये तुम्हाला पर्याय दिसतो. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 4 तास इतका तुम्हाला वेळ लागेल. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. 42 नंबरचा हा प्रश्न होता. पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण बघू. बघा, नातेसंबंधावरून घेतलेला हा प्रश्न. अ महिला ब महिलेस म्हणाली. अ नावाची महिला आहे आणि ब नावाच्या महिलेला म्हणाली. महिला लिहून टाकू. तू माझ्या सुनेची मुलगी आहेस. कोणाला म्हणाली? सुनेची. म्हणजे इथं क घेऊ. क नावाची एक सून आहे, तिची मुलगी आहेस. ही मुलगी आहे. ठीक आहे. मग ह्या सुनेची मुलगी आहे याचा अर्थ असा झाला की अ ही कोण झाली? तर अ ही आजी आहे आणि ब ही नाते. आता आपल्याला त्यांनी सांगितलं अ ही ब ची कोण आहे? ब ची कोण आहे? अ ही ब ची कोण आहे? तर अ ही ब ची आजी आहे. अ ही ब ची कोण आहे? आजी. तर या पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. ठीक आहे. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न जो आहे 44 नंबरचा हा प्रश्न आपण घेऊ. हा प्रश्न MPSC ने पण विचारलाय जुन्या पेपरमध्ये आणि पोलीस भरतीलाही बऱ्याच वेळा आलेला हा प्रश्न आहे. प्रारंभिक 200 संख्याचे 1 2 3 असे लेखन करण्यासाठी संगणकाची बटणे किती वेळा दाबावी लागतील? आता आपल्याला माहिती आहे 100 लिहायचा झाला तर आपल्याला किती वेळा बटन दाबावी लागतात? 3 वेळा. म्हणून याला समजून घेत असताना याचे टोटल 2 भाग पाडायचे. 2 भागामध्ये एक भाग बरोबर 100चा असला पाहिजे आणि एक भाग हा उरलेल्या 100 संख्येचा. ह्या पहिल्या 100 संख्या आहेत. पहिल्या 100 संख्या लिहिताना आपल्याला 192 वेळा संगणकावरची बटणे दाबावी लागतात आणि इकडं 300 वेळा दाबावी लागतील. म्हणजे टोटल किती झाले? 300. मग दोघांची बेरीज करा. 300 अधिक 192 बरोबर 492 वेळा बटणे दाबावी लागतील. याचा व्हिडिओ येणार आहे आपला. ठीक आहे. तर त्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला सांगितलं जाईल. पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ घेणार आहे मी. हा व्हिडिओ सुद्धा आपण त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न बघून घ्या.
100 ज्या संख्या आहेत, पहिल्या 100 संख्या, ह्या पहिल्या 100 संख्यामध्ये एकूण अंक आहेत 192. समजून घ्या, एकूण अंक किती आहेत? 192. म्हणून 192 वेळा संगणकावरची बटन दाबावी लागतील आणि पुढच्या 100 संख्यामध्ये 3 अंकी संख्या असल्या कारणानं प्रत्येकामध्ये 3 अंक तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न प्रतिशब्दावर आधारित असणारा प्रश्न आहे. बघा, असे प्रश्न पण पोलीस भरतीला आले. झऱ्याला ओढा म्हटले, ओढ्याला धबधबा म्हटले, धबधब्याला नदी म्हटले, नदीला नाला म्हटले, तर होडी कशामध्ये चालेल? आता होडी कशामध्ये चालवतो आपण? होडी चालवतो आपण नदीमध्ये. कशामध्ये चालवतो? नदीमध्ये. आता नदीला काय म्हटले ते महत्वाचे. धबधब्याला नदी म्हटले, धबधब्यामध्ये नाही चालवणार आपण, धबधब्याला नदी म्हटले. नदीला काय म्हटले त्यांनी? नाला. तर आपलं उत्तर आहे नाला, नाल्यामध्ये चालवावी लागेल. पुढचे जे काही प्रश्न आहेत, 4 प्रश्न राहिलेत विद्यार्थ्यांनो, 5 व्यवस्थित समजून घ्या. सगळे प्रश्न पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जे काही विद्यार्थी आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स मार्गदर्शन मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक प्रश्न, प्रत्येक घटक समजेल या भाषेमध्ये आपण घेत आहोत. 3:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल? अंशात्मक कोन म्हणतो आपण त्याला, अंशात्मक कोन. अंशात्मक कोन काढत असताना एक सूत्र वापरायचे तुम्हाला. त्या सूत्राचा वापर करून घ्या. नेहमीसाठी सूत्र वापरा, 30 गुणिले तास मायनस 11/2 गुणाकारामध्ये मिनिटे. या सूत्रामध्ये किमती टाका आणि त्याला सोडवा. जर तुमचा कोन यामध्ये कोन जर 180 पेक्षा मोठा आला तर 360 मधून वजा करा. बस. एवढीच एक कंडिशन आहे, बाकीच्या कंडिशन्स यामध्ये नाही. 3:30 वाजता म्हणलेत ते. 3:30 वाजता म्हणजेच किती? 3:30 आपल्याला टाइम लिहून टाकायचा आहे सूत्रात. 30 गुणिले 3, तास म्हणजे 3, मायनस 11/2 गुणाकारामध्ये मिनिट किती येतं? 30. 3 त्रिक 9, इकडे भाग गेला तर 15. 15 ने याला गुणलं तर 15 1 15, 15 1 15 1 16. दोघातला फरक जो आहे तो येतो तुमचा 75 अंशाचा. म्हणून पर्याय क्रमांक 2 जो दिसतो तो पर्याय क्रमांक 2 यामधला पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. 47 नंबरचा प्रश्न. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. सर्व जे काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न तुम्हाला एका कुठल्या तरी एक्झाम मध्ये आलेल्या भागावरूनच पेपरचे प्रश्न आपण घेत आहोत. त्यामुळे सगळे व्हिडिओ पहा. येणारे प्रत्येक प्रश्न दर्जेदार लेवलचे आहे. सर्व स्पर्धा परीक्षा करता उपयुक्त असणारे हे प्रश्न आहेत. विमानाचा तासी वेग दिलेला आहे रे. वेग आहे तुमचा 800 किलोमीटर प्रति तास. वेळ दिलेला आहे तुम्हाला. वेळ आहे तुमच्याकडे 3.25 तास. तुम्हाला काढायचं आहे अंतर काढायचं असेल तर अंतराचं सूत्र माहिती असलं पाहिजे. अंतराचं सूत्र काय आहे? तर अंतराचं सूत्र आहे आपलं अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. यावर एक सेपरेट व्हिडिओ आहे. या सेपरेट व्हिडिओचं जवळपास 50 ते 60 प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला घेतलेलं आहे. ते विश्लेषण प्रश्न पाहून घ्या, म्हणजे जे काही याच्यातले तुमचे कन्सेप्ट आहेत ते सगळे कन्सेप्ट त्यामधून क्लिअर होऊन जातील. अंतर काढायचे. वेग दिलेला आहे तुम्हाला. किती आहे वेग? इकडं वेग आहे तुमचा 800 किलोमीटर प्रति तास. बर, वेळ किती आहे तर 3.25. वरचे 2 झिरो कॅन्सल होऊन जातील तर पॉइंट उडून जाईल, म्हणजेच 8 गुणिले 325. चला गुणाकार करून घ्या. 8 पंचे 40 ला 0, हातचे आले 4. 8 गुणी 16 आणि 4 20 ला 0, हातचे आले 2. 8 त्रिक 24 आणि 2 किती? 26. म्हणजेच 2600 किलोमीटर अंतर जाते.
पर्याय क्रमांक 1 जो दिसतो हा पर्याय क्रमांक 1 47 पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर काढता येतं. ठीक आहे. 48 नंबरचा प्रश्न बघ. बेसिक हा प्रश्न जो आहे तो गुणाकारावरून आधारित आहे. कंसातील दराप्रमाणे खालील चलनाचे रुपयात रूपांतर करा. 13,000 US डॉलर तर $1 बरोबर 45.95 म्हणजेच 13,000 डॉलर आहे तुमच्याकडे आणि एका डॉलरची किंमत किती आहे 45.95 आहे असा त्याचा बस एकूण रक्कम झाली आहे. एवढी रक्कम आहे आपल्याकडे. आता एकूण रक्कम काढायची आहे तर याचा गुणाकार करावा लागेल. गुणाकार करत असताना हे 2 झिरो उरतील तर हा पॉईंट उडून जाईल म्हणजेच 130 गुणाकारात 45.95 असं येईल. शेवटी एक झिरो लागून जाईल. 13×5 = 65 म्हणजे 50 येईल शेवटी. पुन्हा कुणाकडे 50 आहेत ते पाहून घेऊ म्हणजेच आपल्याला सोडवायला उत्तर कमी काय जाईल सोपं जाईल. तर यामध्ये फक्त पर्याय क्रमांक 4 जो दिसतो त्याच्याकडे 50 आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. कारण याच्याकडे शेवटी 2 झिरो आले. आपल्या याच्यामध्ये 2 झिरो येणार नाहीत. आपल्याकडे दुसरा अंक जो आहे तो 5 येणार आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. सर्व प्रश्न सोडवण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न 49 नंबरचा प्रश्न. दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची आहे तुम्हाला बाकी काहीच नाही. हा प्रश्न सोडवत असताना जेव्हा आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची आहे तेव्हा बरोबर दशांश खाली दशांश मांडायची आणि संख्या लिहायच्या. 0.061 आणि 2 आणि पुढं 61.200 आणि नंतर 0.6120 पॉईंट आहेत हे सगळे. बरोबर पॉईंट खाली पॉईंट तुम्हाला मांडायचे. संख्या खाली संख्या, संख्या खाली संख्या, संख्या खाली संख्या आणि संख्या खाली संख्या. इथे येईल 2, 2 आणि 1 किती येईल 3, 6 आणि 2 8 आणि 1 इथं काय येईल 9, 6 आणि 2 8 आणि 1 काय येईल इथं 9 दशांश 6 आणि 1 7 आणि इकडे 6 67.99932 अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. पर्याय क्रमांक 2 आपण याचा वापर करू. आजच्या सिरीज मधला आपला हा शेवटचा प्रश्न आहे. काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी तुम्हाला दूर केल्या जातील. हा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. यातून काही जर अडचणी असतील तुमच्या तर त्या अडचणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करू किंवा या क्रमांकावरती जरी तुम्ही संपर्क केला तर त्या माध्यमातून तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत PDF आहेत ह्या PDF पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आजच्या टेस्ट सिरीज मधला जो काही आहे पहिल्या भाग क्रमांक 2 चा हा शेवटचा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, सबस्क्राईब करा. पुढचा जो व्हिडिओ आहे तो मोठ्यात मोठा म्हणजे एकदाच 50 प्रश्न बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. फक्त व्हिडिओ लेंदी होतो, विद्यार्थी पाहत नाहीत. अभ्यासू विद्यार्थी मात्र सगळे व्हिडिओ पाहतात. त्या सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की व्हिडिओ पाहत असताना लाईक करून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. सगळे प्रश्न कसे वाटले ते आम्हाला सांगा. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. एका थैलीत 1 रुपयाची 1 रुपया बर 50 पैसे आणि 25 पैसे यांच्या नाण्यांची संख्या समान आहे. थैलीत एकूण 105 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारची नाणी किती. 1 रुपया म्हणजेच किती येत रे 100 पैसे कारण पैशात लिहावं लागेल. त्याची नाणी आहेत x. 50 पैसे त्याची नाणी आहेत 50x. 25 पैसे त्याची नाणी आहेत 25x आणि सगळ्या नाण्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज असते 105 रुपये. याचा अर्थ याला पण पैशात लिहावं लागेल म्हणजेच 10,500 कारण 1 रुपया बरोबर 100 पैसे असतो. 1 रुपया बरोबर काय असतो 100 पैसे. हे आपल्याला कळायला पाहिजे. बस बाकी काहीच नाही. त्याला याला सोडवा. ठीक आहे. 100 150 175 175 x होईल. इकडे येईल 105 0 0
ज्याला ज्याला तुम्हाला भाग देता येईल त्याला त्याला भाग देऊन टाका. 25 न भाग जातो, 25 7 175, इकडं 25 चोक 100, राहिले 5, 25 दोन्ही 50, 0 दशाला तसा, याने याला भाग दिला तर x बरोबर 7 6 42, तर x बरोबर काय येतो तुमचा 60. आपल्याला त्यांनी सांगितलं प्रत्येक प्रकारची नाणी किती, तर प्रत्येक प्रकारची नाणी आहेत 60. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे होते. तर ही आहे टेस्ट सिरीज भाग क्रमांक 2 यामधले पुढचे 50 प्रश्न जे की 25 प्रश्न जे आहे आपले बाकी होते, हे 25 प्रश्न आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि पुढचा येणारा जो काही आहे भाग क्रमांक 3 आणि भाग क्रमांक 4 हा लवकरच तुमच्या सेवेसाठी आपण टाकत आहोत. आपल्याला 1000पेक्षा अधिक प्रश्न तुम्हाला घ्यायचे आहेत. पहिल्या भागामध्ये आपण 200 प्रश्नांची PDF तयार केलेली आहे. ही PDF आपण सोडून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ आवडते ते लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. एखादा प्रश्न तुम्हाला जर काही कन्फ्युजन वाटत असेल, काही मागं पुढे झाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व, परंतु जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला देण्याचा आम्ही इथे प्रयत्न करत आहोत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुमचा असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.